नमस्कार मंडळी. आज मी एक गैरसमज दूर करणार आहे. तो म्हणजे जून महिना लागला आहे आणि अर्थातच थंड वातावरण आहे आणि थंड वातावरणामुळे सर्दी होते. हा खूप मोठा गैरसमज आहे. थंड वातावरणामुळे सर्दी होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. मेडिकल रियालिटी जी आहे ती वेगळी आहे. सर्दी वगैरे हे ज्या गोष्टी असतात या होतात या व्हायरसमुळे होतात. जे जंतू असतात बारीक डोळ्यांना न दिसणारे, तर त्यांच्यामुळे या गोष्टी होतात. तर हा जो व्हायरस आहे त्याच्यात रायनो व्हायरस वगैरे हे येतात, तर याच्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते. मग ह्या टेम्परेचरमध्ये होतं काय, हे जे व्हायरस आहेत हे जास्त काळ जिवंत राहू शकतात. कारण फॉर एक्झाम्पलच द्यायचं झालं, AC मध्ये एखादी व्यक्ती कितीही तास राहिली तरी तिला लगेच सर्दी होते का? हां, इम्युनिटी कमी झाली तर तो भाग वेगळा आहे, पण त्याला सर्दी होणार नाही अनलेस अँड अंटिल की तिथे व्हायरस नसेल तर नाही होणार. व्हायरस असेल तर तिथे सर्दी होणार. त्याच्यामुळे द कॉज ऑफ कोल्ड किंवा कॉज ऑफ जी सर्दी आहे ती कोल्ड टेम्परेचर आहे किंवा थंडीमुळे सर्दी होते असं म्हणणं चुकीचं ठरेल. तर रियालिटी काय आहे की व्हायरसमुळे आपल्याला सर्दी होते. इम्युनिटी जर कमी झाली, नाकातला जो म्युकस आहे तो कमी झाला तर सर्दी होते. धन्यवाद.